बारामतीमधील शरयू टोयोटा या शोरूमवरती रात्री निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्च ऑपरेशन केलंय। वेगवेगळ्या ठिकाणाहून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने बारामतीमधील विविध ठिकाणी सर्च ऑपरेशन केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिलेली आहे। या तपासणीमध्ये रक्कम मिळाली नसल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवारांचे पिता श्रीनिवास पवार हे शरयू मोटर्सचे मालक असल्याची ही माहिती सध्या पुढे येते आहे। आणि या शोरूमच्या बाहेरनं प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्या सोबत आहे। जयकुमार, मतदानाला काही तास शिल्लक आणि काही तास शिल्लक असतानाच अशा पद्धतीची घडामोड ही बारामतीमधनं पुढे येते आहे। काय नेमक्या चर्चा आहेत, कशा पद्धतीने ही कारवाई झालेली आहे, काय पोलिसांनी म्हटलंय? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गुरु आता बारामतीमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। कारण की मी आता त्या शरयू मोटरच्या बाहेर आहे, ज्या ठिकाणी ते काल निवडणूक आयोगाच्या एका पथकाने त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं। 8:30च्या सुमारास काल रात्री हे एक पथक या शोरूम मध्ये दाखल झालं। एक तासभर संपूर्ण शोरूमची चौकशी करण्यात आली। त्या ठिकाणी कोणतेही काही आढळलं नाही। कारण की निवडणूक आयोगाकडे एक तक्रार आली होती की या शोरूम मधूनच पैशाचा वाटप केला जात आहे, म्हणून निवडणूक आयोगाचं एक पथक या ठिकाणी दाखल झालं होतं। पण निवडणूक आयोगाच्या पथकाच्या हाती काही लागलेलं नाही। परंतु राजकीय वातावरण आता बारामतीमध्ये चांगलेच तापलेलं आहे। कारण की हे जे शोरूम आहे हे श्रीनिवास पवार यांच्या मालकी हक्काचं आहे। श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे सध्या बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत। तर त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित पवार हे त्यांच्या निवडणूक रिंगणात आहेत। कारण की अजित पवार हे त्यांचे सख्खे काका आहेत आणि काका पुतण्यातच ही लढत चालू असताना आता शरयू टोयोटा मध्ये हे जे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले त्यामुळे चांगलेच राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। या चर्चेमुळे सध्या बारामतीतलं वातावरण चांगलेच तापलेलं दिसत आहे। लोकसभेला जसं आपण पाहिलं की नरेंद्र विरुद्ध भावजा, बरोबर आहे। त्यामुळे आता काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। स्वतः बारामतीमधले उमेदवार युगेंद्र पवार आपल्या सोबत आहेत। युगेंद्रजी, ही कारवाई आणि त्यानंतर येणाऱ्या सगळ्या प्रतिक्रिया, चर्चा या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता, काय तुमची भूमिका आहे? खरं तर काल रात्री साधारण 10 वाजता एक 12 लोकांची एक पोलीस स्क्वॉड आलेली शोरूमला। आमचा एक छोटा व्यवसाय आहे, तिथं छोटी डीलरशिप आहे आणि मग ते आले। आम्ही सगळे कायदा पाळणारी लोक आहोत। मग त्यांनी ते तिथं सगळं सर्च केलं, त्यांना काही तिथं मिळालं नाही आणि ते निघून गेले। पण आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करतोय। युगेंद्रजी, पोलिसांचं असं म्हणणं होतं, जी प्रतिक्रिया समोर आली त्यानुसार, की विविध ठिकाणावरनं तक्रारी आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं ही कारवाई झालेली आहे। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे। आणि विविध ठिकाणी म्हणजे कुठून तक्रारी आलेले हे जर तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल। युगेंद्रजी, मतदानाला काही तास शिल्लक आहेत आणि त्याच्या पूर्वी झालेली ही सगळी कारवाई आहे, या सगळ्याकडे तुम्ही राजकीय दृष्टीने पाहताय? नाही, खरं तर हे पहिल्यांदाच झालंय, ह्याच्या आधी कधी झालं नव्हतं। आणि म्हणजे आपलं वोटिंग उद्या आहे आणि योगायोग म्हणा का तुम्ही काही म्हणा। बर, धन्यवाद युगेंद्रजी या प्रतिक्रियेसाठी।